अंगणी क्या कहा है बढ़िया गाओ आम्ही सिनियर हुआ याच्यात सिनियर ही वाट लावण्यात भजनाची ताळपाट केला या 1 तास 31 मिनिटाचा जो भजन हा भजन आला मला सांगतो या विठ्ठलाचा तरी काहीतरी भान ठेव लाव लाव काहीतरी घे तुकाडला का मला म्हणता येत ना असो कांड काही म्हणतो तुला माहिती नाही मी काय हर हर व डेलीचे कार्यक्रम आहे हो शिवजयंती म्हणजे एक लाचचे कार्यक्रम 28 फेब्रुवारी सलग कार्यक्रम नैसर्गिक आहे आवाज बसणार बुवा तुका काय बायको कॉपी देता हर हर हरे रामा हरे कृष्णा धन्यवाद मंडळी काय आहे की अतिशय सुंदर प्रकारे बुवांनी बतावणी केली 100% बुवा जे चांगले आहे ते चांगले पण बुवा आपण ज्या स्थानावरती बुवा बसलोय ना त्या स्थानाला पण महत्व आहे ना बुवा एवढाच होता तर तूच कर ना बारी पारंपरिक सारखी बारी तुकाच करू तूच कर माझा एवढा असता मी अर्धा तासातच बुवा माझा असतो जास्त वेळ घेत नाही मी का तर भजन परंपरेनुसार अभंग गवळण कव्वाली क्वचित सांगितलं तर भारूड आणि आयोजकाने सांगितलं भैरवी घाट भैरवी तुझा गाभा आहे ना बुवा भजनाचा तो गाभा म्हटल्यानंतर भजन पूर्ण झालं पाहिजे म्हणून 1.5 तासाचं भजन माका सांगतो पैसे मग तुझा किती रुपये तुका दिला तुझा पोट घरात माका अरे वेळेला महत्व आहे ना बुवा बोला ना ऐकणार जाणार होता त्याच्यासाठीच पटायला जातो आणि आम्ही सांगतो आम्ही सिनियर बुवा आहोत आणि तुम्ही सिनियर तुझी लेवल होईल आयोजकांना समजत आहे बायको भजन होते का कोण किती पात्रतेचं बुवा तू लक्षात घे तुझी लेवल हळे आणि माझी होय अरे बुवा जरी नवीन जरी असले ना नवीन या क्षेत्रात नवीन आहे बुवा पण जा काय माझ्या गुरुवर्यांनी माका दिलेला बुवा त्या सादरीकरण करणे ज्यावेळेस अजून काय त्याच्यात प्रगती होईल त्याच्यात बदल करून स्वतःचं नोटेशन असलेला बुवा तुम्हाला सांग याचा मी म्हणतोय दिवस गुरुभवनीत माका दिलेला ना त्याच्यात व्यतिरिक्त तुम्हाला काय दिसला उद्याच्या बारीक दिसला बुवा तुम्ही सांगताय की तुमचा आवाज बसलाय बुवा पण त्याचं तरी भान काहीतरी ठेवू पाहिजे म्हणून 1.5 तास कर ना एवढा तू काय जर खाजा तू हरिनाम करूची मोठं पंडित जर असेल तर का 1 तास कर ना विजय गुरु जातो अरे वारकऱ्याच्या माध्यमातून तू 45 पाऊण तास काढलं गजरात तू 1.5 तास काढलं मग माका हाणलेली काय का म्हणा असं नाही ना बुवा बुवाने काय सांगितलं स्वतःचा काय बुवा माझ्याकडे खूप काय पण वेळेनुसार बुवाने काढतो तो काय लक्षात घे राहता राहिला विषय बुवाने सांगितलं की लहानपणापासून बारीक हे बघ पैसे मागायची गरज नाही पैसे समोरून येऊ पाहिजे पैसे मागणं त्या ठिकाणी हे उभं राहू त्या ठिकाणी सन्माननीय शुभम येंडे या माऊलींकडून माझ्या त्या बाल कलाकार छोटा चकवा वादक यासाठी 51 रुपयांचं बक्षीस झालंय नमस्कार सगळ्यांना ठेवायचे
देवाची पुढे करू ना, कारण हे महाराजांनी दिलेली आहे, लक्षात घ्या. वेंकू महाराज याचा चायनीज खायचा नाही, पेपर विटा खायची नाही, देवाच्या पुढे ठेवायची. 1.5 तास भजन करतात, प्रवचन करतात, कोणाची आठवण म्हणलं की हा तो गेलो त्याचे ठेके ऐकलं ना अजून. तर काही वेळेस तुषारांनी आमदारात तो शिकवला. अरे मेलो कुठे म्हणून सनी लेवण आणि खायचे काय हल्लच मागाशी गौतमी पाटील काही चॉप तरी होता काय करा. तुला काय वाटत नाही घराकडे बायको एकटी चांगली सरस्वती तुला भेटली हा, तिने ह्या तुझा सनी लेवण चॉप हाकलं तुला घरात घे नाही, तुला खड्या झोप जागाची रात्री तुझी व्हायला नव्हते का सकाळी सनी लेवण आणला खरं तुला भेटली नाही सनी लेवण. अरे मोबाईलवरती डीपी ठेवायचं असेल तर आपल्या आई वडिलांचा ठेवा ना, छत्रपती शिवाजी महाराजांचा ठेवा, पांडुरंगाचा विठ्ठल रखुमाईचा ठेवा. तुला दुसरा काय गावलाच नाही चॉक करून. एवढा भांडवल असेल मग तू मोबाईलला चॉक करतो झाला कसा काय तुका बोललंय मग बोललंय होता. बोले काय सांगितलं नवोदित बुवा आहे असं बुवाने सांगितलं की मी नवोदित बुवा आहे. तू लहानपणापासून भजना करतो. तू लहानपणापासून भजना करतोस बुवा, पण आज मला काय वाटतं म्हणजे तात्पर्य काय तर म्हटलंय मग तू घेऊन बसतो त्या एका शब्दावर तू बारीक करतो त्याच्या मनात तू काय तुझी पात्रता वाढव. मी म्हणतोय त्या ट्रेन मधले भैया नाही कसे इथे याला क्या खांदे होते मेरा खांदे काहीला नाही कसा. मी म्हणते आता तू अजून 2 तास काढतो की नाही. तू लहानपणापासून भजना करतोस तुझ्याकडे तुझा स्वतःचा काय मला सांग बुवा. एक लक्षात घे तू एवढं जर पटायचं गायक असतस ना तर आज तुझी निवड आहे नाही होय. तुझी स्वतंत्र तर तू राहत होते आणि खाली पण होते त्यांच्या स्टेजला बसलं असतं. पण तू लक्षात घे मी नवको असान तुझ्यासारख्या बुवा मी नडतोय ह्या लक्षात घे. नवीन जरी बुवा असले ना मी तरी तुका नडतोय म्हणजे तू समज तुझ्याकडे काय होणे माहिती तर तू काय मग ऐकून जातो ना. रोटेशन एवढी पटायचंच ना की मात्राच्या घेण्यात आया मोली त्रिताल घेतोय असं तू सांगतो. मग किती त्रिताल ती भाजी ती आधी मांडणी कर नोटेशन खायची ना ते अभंगाच्या पूर्वी माका सांग मी तुका सगळं बक्षीस मी तुका देतोय. हो असं नाही ना आणि आमका पण म्हणा केलं पण वेळेला बुवा महत्व आहे लक्षात घ्या बरोबर ना. मायबाप भजनेश्वर तू अनेक रवी हे ठेव तशी मी मागणार ना तुका एवढा तर रुमाल घेऊन फिरता. अरे शिस्तीत चांगल्या पद्धतीने स्थान बघ ना बुवा काय पवित्र स्थान आहे बुवा. त्यांचा आदर केला मी विठ्ठल रखुमाईचा आदर करून तुझ्यासोबत मी बारी हे केलं ह्याचा असं विषय नाही ना बुवा की 1.5 तास तुम्ही गजरा घे. ते काका माझ्यावर भडाकलो तो काका माझ्यावर भडाकलो आता असल्या बुवांना झेदून काढायचो. तू परत ह्या काही सांगितलं तो माका भांडत काही गाडी. सोहम येते यांच्याकडून छोटा चाकवा वाजव या ठिकाणी 51 रुपयांचं बक्षीस आहे. तर आजचं शुक्रवार चांगलं जातं तुझं वाटतं चिल्ली राईस फ्राईड राईस हयात आपण भर खा तास सांगतोय बंदा का काका माहिती नाही पुढचा तू त्यांनी सांगितलं ना तुला बाहेर मी भेटतले म्हणून कसे 1.5 तासाचं गजर केलंच म्हणून तू आता डबे येत ना काय गाजरे तुला वाटला नाही माझ्या देऊया म्हणून माझा आवाज तुला तुका नशीब तुझा चांगला तुला बायको चांगली भेटली आवशी शपथ सांगते. कॉफी तुका कॉफी देता तुका गाजऱ्याचं हलवून देता तुझ्या शर्टाची इस्त्री करून देता. काय गरीब नाही चांगलं पैसा नसतो चांगलं असतं पण ह्याचा नको रामाने ठेवतोय असं या ठिकाणी मुंबई पोलीस वरती गाणं होऊ दे जागृती 100% 101 रुपयांचं बक्षीस आहे. लाख लाख आभार मानतोय. त्याचप्रमाणे बुवाने सांगितलं की लग्न कशात त्यांना ऐकून तुझं झालं ना घर राहू ना तू त्यांना कशा आठवण करून देतो. खूप बुवाने काय सांगितलं काय बिअरची बाटली त्याच्यानंतर सनी लिओन आणलं त्या वाचकाप चिठ्ठी भेटली आय लव्ह यू तुला ती माहिती आय लव्ह यूची शोध कोणी लावली तुला माहिती आहे.
कोणी चायनावाले मी लावणार तुझ्या अंगात केस नाही तेवढे फ्रेंड रिक्वेस्ट लक्षात घे. तुझ्या अंगात जेवढं केस नाही ना तेवढे फ्रेंड रिक्वेस्ट मागवलं. पण आपलं एकच बस आता त्याच्यात खुश आम्ही. तुझ्या ते नाही घरात असून पण भाग वेळ मला एक सुशांत घालून तू गप राहू सुका नाही ती कॉफी खा. ती कॉफी खरं म्हणा ती कॉफी तुका थोड्या थंड लागते लक्षात घे. आईला शोध तुका माझ्या कोण लावला तू कोण लावला शोध चायनावाला कारण त्याची गॅरंटी देऊ शकत नाही ना. जगत तक शांत अरे प्रेम त्या काळातला प्रेम बघा काय होता. जुनी गाणी काय फुलले तुझ्यासाठी गाणं तुझी फरमाईश समोर संग फरमाईश होत होईल का आम्ही भजन क्षेत्रात कमवला अशी तारकांड सांगायचं तात्पर्य एवढंच आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच की दुसऱ्या दिवशी तुझ्या बडबडीची किंवा चर्चा होणार नाही. दुसऱ्या दिवशी तुझ्या भजनाची चर्चा होणार. पंचरत्नांचा जो वारसा आहे गोवा तो आपण चालूया. 2-2 तास गजर करूया. तिने 2-2 तास गजर केले. पारंपरिक बारी पारंपरिक 1.5 तासात बारी संपवायचे ते तेव्हा तू 1.5 तासात तू गजर केलो. 5 वाजता एकटो वाजवते पण तू घराला कुठं आहे अरे 5 वाजायचे म्हणून काय हो. अरे भजन परंपरा आहे ना भजन करूया ना. अभंग आहे गवळण आहे कवाली घेऊया भारुड घेऊया त्याच्यानंतर भैरवी घेऊया. तुझ्याकडे फक्त गजरापर्यंत झालं अभंग बिभंग काही हात नाही. उद्यापासून माझ्याही शिकव मी तुका शिकवतोय. फुलले रे क्षण माझे फुलले रे तू गाणं म्हणणार तुझ्यासाठी त्याचे व्ह्यूज पडणार 100% कॉपीराईट पडणार नाही. थोडंफार आवाज बसतो पण गाणं हा तसाच म्हणणार बाबांनो. तू काय सांगलं तू गप्र होता हडे माझ्याही बोल त्यांनी कपाळाने ह्या वाजवल्या पेटी वाजवल्या. तू आणि काही दिवसात मग वाटतं कोपरानं वाजवशी आहे ना. जर चांगला तर बुवा चांगला पण तुका होता कसा काय मध्ये मध्ये समजत नाही. वेळेला महत्व द्यायला शिक ना बाबा. येतोय जे वेळेवर जरा थांब घे. फुलले रे क्षण माझे फुलले रे बरोबर ना. पुढे बघ झोळू कवारची आली रे कोरडी सोडून झोळू कवारची आली रे कोरडी साजन सरशाची जागी वाहून पुढे यावेळा सुंदर प्रकारे बुवा हे एका वर्षाचं प्रेम एका महिन्याचा प्रेम सत्यनारायणची पूजा झाली. एका वर्षाचा प्रेम की तुझी मग त्या गाणं काय
प्यार झूठा था जताया क्यों, ऐसे जाना करो आया क्यों, ओ मेरा प्यार मेरा दिया, ओ मेरा प्यार मेरा दिया, ओ मेरा प्यार मेरा दिया, ओ मेरा प्यार मेरा दिया. एका महिन्याचा प्रेम ला 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 प्रेम भंग झाला की तोच पोरगो काहीच्या तरी एका बार मध्ये जाऊन बसा नसतो बिअरची बाटली घेऊन. म्हणजे तुझ्या बिअरचा विषय सांगायचं तात्पर्य एवढंच आहे बुवा, कारण मूल जेव्हा जन्म घेतात तेव्हा त्याला पोलिओच्या डोसाची बाटली दिली जातात, बरोबर ना. वाय जरा मोठा झाला की खोकला लागला की त्याला सिरपची औषधाची बाटली, खोकल्याचं औषध. वायस मोठा झाला 4 जणांच्या संगतीत गेला की देशी. वाज म्हातारो झालो वयस्कर झालो की त्या हॉस्पिटल मध्ये नेणार, मग अजय त्याला सलाईनाची बाटली आणि सरत्या शेवटात स्मशानात राखेलाची बाटली. म्हणजे त्या बाटल्याचं नाद अजय काय सुटलो नाही. हे बुवा आपण सांगूया. मगाशी एक या ठिकाणी संदीप मराठे यांच्याकडून 100% परशुराम सुतारबुवा भारुडे याची झलक माझ्या परशुराम सुतारबुवानी अजरामर करून ठेवलेलं मत्स्यगंधा भारुड 100% प्रयत्न करा ह्याच गजरात. त्यानंतर वा सांगायचं तात्पर्य एवढंच बुवा की तुम्ही सांगितलं तुमच्याकडे काय, पण बुवा एक तुम्हाला सांगतो, माझ्या परशुराम सुतारबुवानी एवढा काय मांडून ठेवला मायबाप भजनी श्रोते की 7 पिढी पण वा 7 पिढी का पुराण होरा एवढा माझ्या सुतारबुवानी करून ठेवलेली आहे. तुझ्यासाठी गाणं आहे काय, शिडी मने जीव भावाने माझ, याचा अर्थ काय तो बघ, खाणार मने वाताड, मोठमोठे सम्राट होऊन गेले आता आले हे भरमसाठ, तुझ्या भजनाला नाही मोल असा भजू गोलगळ्याचं गाणार गावात फिरतात कुत्र्या वाणी, अनशास्त्र कळे ना कुणास म्हणूनी, ही गाढव झाल्या 1.5 तास गजर घेतलंच म्हणून माझा मस्तक फिरला. तुका काय वाटतं माका बोलता येत नाही. अरे तुझ्यावरती गजरा लक्षात ठेव, एक कागद ठेवत नाही पडत. चॅलेंज आपला ऐकलं, तुझ्यावरती गजर एक कागद ठेवत नाही. तुझ्यावर जो गजर जाग्यावर लिहितोय जाग्यावर माका वही पण करत नाही, जाग्यावर डोक्यात. शाळा पंचायत सुतारबुवाची शाळा लक्षात घे. ऐकलं, गोलगळ्याचं गाणार गावात फिरतात कुत्र्या वाणी, अनशास्त्र कळे ना कुणास म्हणूनी, ही गाढव झाल्या ती सारी, मृदुंग पडली कसा त्या ठिकाणी बुवाने सांगितलं प्रेम, प्रेमावरती बोललास. कोणी जेसीबी मध्ये बसा, कोणी डंपर मध्ये बसा. बुवा त्या मुलीसाठी आणि आपल्या बायकोसाठी असे शब्द मुखात योग्य नाही. बुवा तू चांगलं मगाशी नवीन मॉडेल असलं तर काय गाडी येतात तसा म्हणता काय सांगणार, गाडी येतात ती बायको फक्त ती बारी ऐको पाहिजे. उद्याच्या उद्या बारी इलेक्शनच्या नंतर कशा आहे उद्या सोड हे सांगतोय. आणि तुका माझी शपथ हा ती मागच्या बाजू ही उद्या सोड ऐकतो, ही बारी उद्या तू का जाऊतोच हिला, तू नाही सोडलं तर तू तरी सोड. तुझं आता कसं भजन करते का तुका सभापती होता ना, माझा ऐकायचं लक्षात ठेव. वेळेला महत्व द्यायचं, 1 तासाचं महत्व
तासाभर अभ्यास करून नपास झालेला विचारा. तो विद्यार्थी सांगणार एका तासाचं महत्व, एका मिनिटाचं महत्व कोणाला सांगतलं? 9 महिन्याचं महत्व. तेच एका महिन्याचं महत्व कोणा विचारतं? त्याची गरोदर असतं ना बाई, आई किंवा मुलगी म्हणा, तिची गरोदर असते ना बहीण, तिला विचारा तेव्हा कळेल की एका महिन्याचं महत्व, एका दिवसाचं महत्व. 400 ते 500 रुपये मजुरी करतो ना, काबाड कष्ट करून जो मजुरी करतो त्याला जाऊन विचारा, म्हणजे एका दिवसाचं महत्व कळेल, एका तासाचं महत्व. ऑफिसला जाणाऱ्या त्या ट्रेनची वाट बघत असलेल्या त्या वाट समोर जाऊन विचारा, म्हणजे एका तासाचं महत्व कळा, एका मिनिटाचं महत्व. सकाळी जो 6 वाजता उठाल इंग्लिश मीडियमला जातात त्या पुरग्यात जाऊन विचारा की एका मिनिटाचा महत्व म्हणजे काय. एसटीची वाट बघत असताना एका जाऊन विचारा की एका मिनिटाचं महत्व कळेल. आणि एका सेकंदाचं महत्व ऑलिम्पिक मध्ये धावणाऱ्या त्या धावपटूला जाऊन विचारा, म्हणजे एका सेकंदाचं महत्व कळेल. बुवा ह्या कलियुगामध्ये जो वेळ जर मानता तुझ्या कलियुगात टिकलो बुवा, लक्षात ठेव. आणि बुवाने सांगितलं प्रेम अजय सुंदर प्रकारे त्याने सांगितलं, कारण त्याची मरणा माहिती आहे, लग्न झालेला ना. त्या कलियुगामध्ये नवरा बायको तेव्हाच्या काळात पोरा 12 पोरा होती, आणि आता हम दो हमारे 1 डझन. तेव्हाच्या काळात हम दो हमारे अर्धा डझन, हम दो हमारे 2. चालू काळ हम दो हमारा 1. पुढील काळात हम दो हमारा ताळपाट. ये लोक ह्या कलियुगाविषयी बुवा. अरे परशुराम सुतार बुवाने सुंदर प्रकारे लिहिलंय ना बुवा, आम्ही भजन करणारे बुवा बुवा, लक्षात. आम्ही पोपटपंची करत नाही. आणि यंदा जर तो पोपटपंची करणारा जर जास्त अतिरेक जर केला तर त्याचा कसो जाग्यार हाणूचो आणि खुर्चीवर बसूचो असं सांगायला बरोबर माहिती. पण बुवा शक्यतो सुतार बुवाची शाळा म्हटल्यानंतर बुवा आम्ही शक्यतो अतिरेक भजनात करत नाही. आणि ज्यांनी केल्यान त्याला नंदाशिवाय हवत नाही, त्याच्या जागेवर आणल्याशिवाय आम्ही घरात जात नाही. लक्षात घे. ऐकलं काय सांगतो? अरे हे क्षणभंगुर आपलं हे जीवन आहे. या क्षणभंगुर जीवनामध्ये कोणी कोणाला भांडायचं नाही. लक्षात ठेव. काय म्हणतात बघा, जास्वंदीचे फुल भडकोनी झाले लाल लाल, चमेली म्हणते माझ्या समजगी नाही कुणी धावलं. रूप बदलनी रूप बदलून 3 दिसाचा रंग दावी तेरणा. अबोली म्हणते काय समजतो हा स्वतःशी हात फेरणा. आपलं जीवन आहे फुलांच्या आधारित वा फुलांच्या आधारित. परशुराम सुतारपणे काय शाळा लिहिली ती बघा, बरोबर ना. मंडईतली फुल हिनवीत होती एकमेका, क्षणभंगुर हे जीवन आपलं बुवा तुम्ही भांडू नका. ह्या सुतारपणे केल्याने बुवा आता तुझ्यासाठी गजर बोल. कालच माझा झालाय पगार घेईन रोक. आजी माकड तुझी बहुतेक काही पाठवून वाटतात. घेईन रोक नको उधार, हटली बाटली ट्याव 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 गोष्ट पटली. या चालेल काय आहे. होंडा नगरी साबणा रंगला, भजन रसिक बघायला. या अकलेच्या कांद्याला काय सांगावं, ट्याव 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 ट्याव. काही बोलणार नाही. अकलेच्या कांद्याला काय सांगावं, याची खोपडीच सटाकली. म्हणजे तुझ्या डोक्या सटाकला. 1.5 तासाचं वजन केलं म्हणून सांगले तुला तुझ्या पायाचा फोटो लावते भीती मी म्हणते व्यंकटेश आहे ना. आता चालेल तुलाशी. या अकलेच्या कांद्याला काही सांगावं,
याची कोपडीच सताकली या कथा रसन नाही वाटत अरे शब्द रचना बघ ना या नरभुवान हरिनामाची वाट लावली त्याच्यापेक्षा चरण होती काळजात टेकती रे तुझ्या काळजात टेकती तू म्हणजे बुवा बोललो तुला काय तुमचं झाला माहिती का गर्व झालो लक्षात ठेव तू का कारण सांगच्या माहितीसाठी सांगतो बुवा 3 अक्षराचं नशीब 2.5 अक्षराचं भाग्य आणि 2 अक्षराचं लक आपल्याला साथ देऊ नये मायबा भजनी होते पण एकच शब्द एका अक्षराचा तो मी पण ना ज्याच्या अंगात झालो ना ते भले भले खपले लक्षात ठेव कारण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे अहंकारामुळे शिशुपाल्याचं मुंडकं छाटलं गेलं बुवा अहंकारामुळे शिशुपाल्याचं मुंडकं छाटलं गेलं अहंकारामुळे कौरव मारले गेले आणि अहंकारामुळे या कलियुगामध्ये व्यासमुनी गाढव होऊन राहिले अजून पण गाढव होऊनच राहिलेले व्यासमुनी या कलियुगात त्यामुळे बुवा प्रारब्ध कुणाला चुकलं नाही बुवा लक्षात घ्या कारण ज्या देवकी मातेने 8 मुलांना बुवा जन्म दिला ज्या देवकी मातेने 8 मुलांना जन्म दिला तीच देवकी माता त्या एका पण मुलाला पाना पाजू शकले नाही बुवा हे तिचं प्रारब्ध होतं बुवाने प्रेम सांगितलं त्या दिवशी असाच झाला एक श्रीमंत माणूस तिथं बडगाव एक्सप्रेस त्या दिवशी बुवा एक श्रीमंत माणूस हौशी आजी एक श्रीमंत माणूस काय सांगता माझ्याकडे 10 गाडी आहेत असे बुवांसारखे सुमो 10 गाडी आहे 12 बंगले आणि 14 एकर जमीन ना जेव्हा तर मग पप्पा बजिलो माकाटा एका मंगलाष्टक म्हणल्याशिवाय शांत होणार नाही माकाटाच्या वरची आंब्याचे पिक्षे मारणार त्याला मी पेपर वाजवता काय सांगता श्रीमंत माणूस सांगता माझ्याकडे 10 गाडी आहेत 12 बंगले आहेत आणि 14 एकर जमीन आहे गरीब माणसाक सांगता तुझ्याकडे काय आहे तर विचारू गरीब माणूस श्रीमंत माणसाक सांगता ए बघ उता वेळ झाला मापाटला त्याचं टायमिंग झालं बहुतेक मापाट इशारा करता बुवा ऐकलास तेव्हा कसा पोपलो वाईट थांब जरा थांब काळजात वगैरे ठेवलं वाईट खेळी तर बा एक गरीब माणूस होतो ना तो गरीब माणूस श्रीमंतात काय सांगता असोच माझ्याकडे म्हणतात असोच एक पोरगो हा तो पेपर आला तर तसंच म्हणता माझ्याकडे एक पोरगो आणि त्याचा म्हणता गर्लफ्रेंड म्हणतात तुझा चेडू आयुष्यात काय व्हायला सांग श्रीमंत माणसात सांगता माझ्याकडे एक म्हणता पोरगो हा माझ्याकडे सांगायचं तात्पर्य एवढंच की एक श्रीमंत माणूस असता तो काय सांगता बुवा गरीब माणसा तुझ्याकडे काय श्रीमंत माणूस म्हणता माझ्याकडे 10 बंगले 12 गाड्या आणि 14 एकर जमीन तर म्हणता श्रीमंत माणूस गरीबाला सांगता माझ्याकडे एवढा पण तुझ्याकडे काय तर तू गरीब माणूस सांगता माझ्याकडे एक म्हणतो असो पोरगो हा आणि त्या पोरग्याची गर्लफ्रेंड म्हणता तुझा चेडू आयुष्यात 12 बंगले 14 गाडी 16 एकर गुंठे जमीन आयुष्यात काय व्हायला मला सांगा
ह्या बुवा प्रेम ह्या कलियुगा त्याका बाई शांत करते ना काय बोलायला उपयोग नाही. कारण बुवा सांगितलं प्रेम म्हणजे काय बुवा आपण बोलतो ना मुलगींवरून बरोबर आहे बुवा. कारण मी ह्या तत्वाशी मांडणारा माणूस मी आणि माझा जर असा तत्व स्ट्रेट फॉरवर्ड असता मी पाठून तू मका मार मग मी तुला ह्या करतोय अशात नाही. माझा मी एकदा पेटीवर बसले की जा काय होता स्ट्रेट फॉरवर्ड रोखोक असता बुवा. त्या माताचं पोरगो मी आहे लक्षात घे. कारण आता बघा हे माता भगिनी उपस्थित होती इकडे. कारण सुशिक्षित कोणाला म्हणावं हे कुठेतरी काळाची गरज आहे बुवा. कारण ज्या सुशिक्षित कोणाला म्हणावं अरे ज्याने आपल्या हिंदू धर्म संस्कृतीला कलंक लावू दिला नाही बरोबर आणि ज्या मुलीने आपल्या आई बापाची मान समाजात खाली जाऊ दिली नाही त्याला सुशिक्षित म्हणावं बरोबर की नाही. त्या दिवशी बुवा मुलगी काय आहे बघा अरे ती कठोर मनाने दिली सारख्या शेवटात ती दुसऱ्याच्या घराकडे जाऊचा बरोबर ना. तुका पण एक सोन्यासारखी भेटते बिचारी सरस्वती भेटते तुका गुलाबजामुन ह्या किती करून देता गाजर हलवा किती देता तुका त्याच्यानंतर खूप काय काय देतात. ठीक आहे काय विषय नाही असू दे. कारण बुवा सांगायचं तात्पर्य बुवा एवढंच आहे. जास्त बुवा काय मी बोलणार नाही बरोबर. रोखोक 35 ते 40 मिनिटातच हे असतं आपला. असू दे जास्त उशीर नाही घेता बुवा. त्या ठिकाणी मगाशी मुंबई पोलीस वरती गाणं घ्या 100% मुंबई पोलीस वरती गाणं घ्यायचं 100% बुवा घेतो काही विषय नाही. पण मुंबई पोलिसांवरती गाणं म्हणण्यापेक्षा बुवा आपल्या ते पण पोलीस आणि ते पण जवान म्हटल्यानंतर ते पण आपलेच पोलीस बरोबर ना. त्यांच्यासाठी एक श्रद्धांजली गीत जवानांसाठी बुवा गाणं म्हणतोय बघा. ये मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी जो शहीद है उनकी जरा याद करो कुर्बानी. ये मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी सांगायचं तात्पर्य एवढंच. आपण भजन पूजन नामस्मरण या पांडुरंगाचं नामस्मरण आपण जर करतो ते कोणामुळे तर ते आपल्या जवानांमुळे बरोबर की नाही. म्हणून काय म्हणतो बघा हे धन्य जवान अपने हे धन्य उनकी जवानी जोक्स मारले पण त्याला पण काहीतरी लिमिट असतं बुवा जोक्सला लक्षात घ्या. जास्त बुवा काय बोलणार नाही पण बुवाने सुंदर प्रकारे सांगितलं हे कलियुग आहे बुवा. कारण कोणी नवीन गाडी घेतल्याने की त्या गाडीच्या पाठी भाऊ चिंकू पिंकू व्यंकू असं लिहिलेलं असतं आणि त्याच्या खाली बघलं असतं बँक ऑफ इंडियाच्या सौजन्याने. म्हणजे पहिली कर्जा गावात आजी आता पोराव गावात लागली. या कलियुगात यदा मोठा लिहिलेला असता आई वडिलांचा आशीर्वाद खाली लिहिलेलं असतं भाड्याने मिळेल कंसात म्हणजे औषधाचा आशीर्वाद भाड्याने. हे कलियुग झालंय
बुवा सांगायचं तात्पर्य एवढंच बुवा, मुलगीसाठी बुवा काय तर पहलगामवरती बुवा हल्ला झाला, त्याने धर्म विचारून बुवा गोळ्या झाडल्या, AK-47 ची एक छिल्लेली गोळी बुवा छाताड्यावरती, बरोबर ना बुवा. आणि तू भजनात सनी लिहून आणतो निगवते पाटीलांत बुवा, ह्या भजन नाही ह्या का भंजन म्हणतात, लक्षात ठेव. ज्या बुवा भजनात सनी लिहून आणूची लागतात त्याने आपली पात्रता ओळखायची काय ती बुवा, लक्षात घे. तू असं समजा नको की माका बोलता येत नाही, मी खूप बोलू शकते बुवा. अरे भल्या भाले का नेहरे खाले तू काय चीज, तू फक्त सिनियर बुवा असून तू काय केलं गजराच्या माध्यमातून तर आज मी चांगला ओळखले. पण माका पण काहीतरी बाबा विचार करू भाऊ या गोष्टीचो, लक्षात घे. कारण सांगायचा विषय एवढाच बुवा की पहलगाम हल्ला झाला तेव्हा तरी धर्म विचारून गोळ्या झाडल्या, बरोबर ना. पण काही तासात मोदी साहेबांनी माका फोन केले नाही तेव्हा की म्हणजे तू जाऊ शकतोस काय म्हणून ऑपरेशन सिंदूरसाठी. पण मी नाही म्हणून सांगले, कारण आपल्याला तेवढा नव्हती फवारणी करूची होती तेव्हा, त्यामुळे आपल्याला जमणारा विषय नाही. तर त्याच विषयात काय लक्षात घे, अवघ्या मोदी साहेबांनी अवघ्या 24 तासात त्यांनी आपलं संसार दिल्याने धर्म विचारल्याने त्यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन त्याचं सिंदूर गायब केल्याने, ती सिंदूर पण गायब करण्याची ताकद त्या मुलीतच होती. त्या मुलीचं नाव काय बघ माहिती आहे काय, कर्नल सोफिया कुरेशी. अरे जातीनं मुसलमान ती पोरगी, पण अवघ्या काही 12 तासात बुवा त्या सिंदूरचं खाक करून अवघ्या 12 तासात मायदेशी परत निघाली. ती पण देखील मुलगीच होती बुवा. हे कुठे भजनाच्या माध्यमातून बुवा आपण सांगूया. अरे गाणी काय हे बघ, जिंदगी और कुछ भी नहीं तेरी मेरी कहानी है, एक प्यार का नगमा, एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है, जिंदगी और कुछ भी नहीं तेरी मेरी कहानी है, एक प्यार का नगमा है. ही बुवा गाणी होती तेव्हाच्या काळात. आणि आता तर सुरुवातच काय केलं, सुंदरी सुंदरी तुझं ही भजना. गिरीश का गाना सुनेगा ले बेटा, ऐकलं पण त्यांनी म्हटलंय ना तू म्हणून झालं तुम्ही मिळाला. अरे अक्षरशः भजनाची वाट लावण्यास रे, सुधरा रे सुधरा. हे तू सांगलंस ना हडे जाऊ रबडे की सुशांत हडे रबडो, तर काय हडे झाला ना तर बाबा मायबाप गरजनी स्वतः सांग म्हटलं काय दिवे लावलंच ते सिनियर बुवा सॉन. सुधरा रे सुधरा, आई शपथ सांगतोय. वाटोळा केला भजनाचा, काहीतरी परत मांडारी या काहीतरी कमी कर, ऐकलं. आणि भजन पण कर तेवढ्या ताकदीन, एवढा बोलतस ना तेवढ्या ताकदीन भजन पण बाबा शिक जरा चांगला बोलू. कशात मला चालवलं असू दे, जास्त विषय नाही घेता बुवा. एक सुंदर असं गाणं आहे बघा साईबाबांचं गाणं घेतो आणि या ठिकाणी गजराला सुरुवात करतो बुवा. साई प्रेमात नाहून गेला या गाण्याला तू भारी म्हणू शकतो. तुझं पेटीच्या बाबतीत बुवा जे चांगलं आहे ते चांगलंच म्हणण्याची ताकद माझ्या लक्षात घे. पेटीच्या बाबतीत तुझं नाक कोण करू शकत नाही, त्या मताचं जा चांगला तर चांगला. आणि जर हात जर कोणी तुझं धरलं पेटीच्या बाबतीत तर तो या थंडीच्या वातावरण बाकी तुझा हात कोण धरू शकत नाही बुवा. चांगला काही दिवसांत हे डोक्यानं, काही दिवसांत नाकानं वाजव, खुर्चीवर उभं राहू ढोपरानं वाजव, कोपरानं वाजव, सगळा वाजव. तुका सगळा तुझ्याकडे परमेश्वरानं चांगला दिलेला, पण आता तोंडाने घाण करतं, दीड तास विचार करतं. म्हणजे खरोखरच असं वाटलं मागे की माका हॉटेली खेळावं सांगले नाही. आचार विचार काहीतरी पाहिजे ना बुवा. अरे जोई बुवांचं पण सादरीकरण तर माझी आजी एक सांगत आहे ना, तिचं नातू काय लेवलचा होतो, बरोबर ना. साई प्रेमात नाहून गेला त्याचा जीव साईत जडला, कसा भेटेल हा देवाला, साई पालखीचा आला बहाना, भक्त चालला चालला
त्या बाबतीत भारी आहे. तू गीत केलेलं गाणं तुझ्याकडून काही गोष्टी शिकते रे बाबा मी ऐकलं, पण चांगला का घेतोय लक्षात ठेव. मी निघालो तुम्ही येता का. ओम साईराम. आयुष्यात काय बाबा कमी नाही. स्वामी आणि साई वा स्वामी साई तशीच आपली आई जी जन्म देते ती माता आणि जिथे आपली अस्थी होणार आहे ती माती अशी एका वेळेला फरक आहे बरोबर ना. ओढ गावी ती अशी जीवाला गावाकडची माती वा परमेश्वराचं नामस्मरण असं केलं पाहिजे. म्हणून काय म्हणतो बघा. मी निघालो तुम्ही येता का. मी निघालो तुम्ही येता का. माझ्या साई नावे काया तुम्ही येता का. माझ्या साई नावे काया तुम्ही येता का. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती एक फरमाईश आहे. बुवा छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक अक्षरात बुवा सर्वस्व त्यांचा दंड लागवा. छ म्हणजे छत्रवंत, त्र म्हणजे त्रयस्थ, प म्हणजे पतित पावन, ती म्हणजे तिचा आशीर्वाद त्या शिवनेरी मातेचा उपवास. छत्रपती शिवाजी. शी म्हणजे शिवनेरी दाखविणारा, वा म्हणजे वासनेच्या हारी न जाणारा, शी म्हणजे तिचा उच्चारणारा महाराज, हा म्हणजे मराठमोळा, हा म्हणजे हार न बांधणारा, रा म्हणजे राजश्री आणि ज म्हणजे जनता जनार्दनाचं कल्याण करणारा छत्रपती शिवाजी महाराज. बरोबर ना. त्या राजधानीवरती भगवान निशाण आहे. आज केलंच तसं बाबा उद्याच्या बारीत तरी करू नका, पाया पडते. कारण परवाची बारी रविवारी, उद्या आपली आहे, परवा जोगेश्वरी बारी आहे माझी. त्या मनात वेळेत काही लावं, माझा मुंबईचा प्रवास आहे. भगवान निशाण आहे, भगवान निशाण आहे. रायगड किल्ला महाराज
तरी सर आवाज खूप गाणी येतात बुवा, त्यामुळे जास्त उशीर लोक सांगे ब्रह्मज्ञानी स्वतः कोरडे पाषाण अशी बाबा माका गत करूची नाही. शॉर्ट अँड स्वीट 40 ते 45 मिनिटाचं भजन होऊ दे. किती पाहून झालो बा बघ जा फिरून धन्यवाद. या ठिकाणी किंवा अनेक गाणी येत असतात. मल्हारवारी मोठी हरण द्यावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो दूर ना कडोळ कान जुबान म्हणा रे मन लावून कर भजन रे. आज बुवा हा गजर घ्यायचं बुवा एकच म्हणणं बुवा की आज तुमच्यासाठी हा गजर आहे बुवा. नाक डोळ आणि कान आणि जुबान नाक डोळ कान आणि जुबान याचा सरपंच जर कोण असेल तर ते आपलं मन आहे. परशुराम पांचाळकर सुंदर असा गजर म्हणजे वर्णन केले बघा या गजर. म्हणा रे भारुडाची झलक होती ना. तन मन लावून कर भजन दुसऱ्याच्या घरची कथा होत परंतु त्यानं नाव भद्रवटी वेळ महत्व आहे वेळ महत्व आहे म्हणून तू सांगितल्याप्रमाणे देवा देवा देवाचा झेंडा धडकला गुरु मोठी
परशुराम सुतारपवानी अजरामर करून ठेवलेला भारुडा. जरा हार्मोनियम कमी करा. वल्लव रे रामा कोळ्याची पोर वल्ला मारी स्वरूप सुंदरी. राजयती येती अप्सरा परी. आवाज बसतो रे परमेश्वरा, त्यामुळे तुका सांगले त्या सर्वांना धीवर कन्या नेई पहिल्या तिरी. एके दिवशी अगणित गणने झाली आकाशवाणी. कोणाचे कोरी गैलो शिवराजाची राणी. एक एकटी धीवर कन्या उभी किनाऱ्यावर सुंदर प्रकारे या ठिकाणी परशुराम सुतारपवानी या ठिकाणी हे केले बघा, भारुड लिहिले. कारण सांगण्याचं तात्पर्य एवढंच, बाप बाजाराला गेला म्हणून पोरगी मत्स्यगंधा भागीरथी तीरावरती बसून होती आणि तेवढ्यात बराचसे ऋषी आले आणि काय म्हणतात बघा, गाव चालली झोकात न स्वामी बसले नौके. होती जवानी पण कुटकन हस्तिया घालात. होती जवानी पण कुटकन हस्तिया घालात. काय चोरी अंगात न चोरी पृथ्वीया रंगात. स्वामी बहतला मनात न चोरून बघतोय चोरीत. ऋषीच्या नजरेवरून तिने ओळखलं, हा बुवा भोंदू आहे, हा बुवा भोंदू आहे. तेवढ्यात काय म्हणतात बघा, यो ऋषी काढील फाशी डोळे वटारून बघतोय ग. काहीतरी घोटाळा दिसतोय ग. साधूचे काळे बघून व रंग सावरून बसली. काय जाणे केव्हा अति प्रसंग करील तेव्हा ऋषी म्हणतोय, दाम दाम पोरी जाऊ नको दुरी. जराशी इकडं भारताचा इतिहास घडवूया. दादा कोळ्याची आमची जात, मासा मारायला धंदा तुझ्या नादाला लागले तर होईल माझी जगात निंदा. तेव्हा काय म्हणतात बघा, सत्यवती भिवू नको तू अशी. सत्यवती भिवू नको तू अशी. मागतो आशीर्वाद तुझी सत्यवती. सगळ्यात चांगला कडवे आवडीचा म्हणून काय म्हणतो बघा, तेवढे चरण भक्त घेतो आणि या ठिकाणी गजराची सांगता करतो. भारुड पण थांबवतो बघा. ऋषीन मंत्र घातला सागरी सुगंध दरवळला. एक योजना परिसर त्याचा परिमळ पसरला.
उजेडात पाप कसं करावं सांभाळे कोरडच्या इज्जतीला. वा या ठिकाणी 100% वा वेळेला महत्व आहे. आम्हाला फरमाईश आल्या आहेत, आम्ही फरमाईश पूर्ण केल्या आहेत, त्याच्यामुळे आम्हाला टायमिंग थोडा वाढला आहे. तुमची 21 मिनिटं, तुम्हाला 21 मोजकच होते तर नैवेद्याचा गप्प. तुमची 1 तास 21 मिनिटाचा आपला गजर झाला. बुवा फरमाईश आहे त्यामुळे जरा काही 2-4 मिनिटं वाढली असतील. दिलगिरी व्यक्त करतो. पैची तू माझा प्रश्न तू वेळेचं सांगले तुला म्हणा मी असं घेतलं लक्ष माझा आवाज बसलो त्याच्या म्हणून, त्यामुळे बाकी काय विषय नाही. असं धन्यवाद. त्या ठिकाणी बसलं करतोय. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय